मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। गवारीच्या शेंगावरती कधी दही टाकून रेसिपी बनवली का? नसेल बनवली तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा, खूप छान लागते दह्यामधली गवारीची शेंग बनवलेली भाजी। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी इथे घेतलेली आहे गवारीची शेंग घेतलेली आहे पावशर। आपल्याला ती निसून घ्यायची, निसून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि आपण इथं कोरडे मसाले घेतलेले आहे, सुके मसाले पहा। मी इथं घेतलेला आहे लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा धना पावडर घेतली, हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि मटन मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व सुके मसाले आहेत ना, आपल्याला या दह्यामध्ये टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचंय। पहा इथं जास्त सुके मसाले घालायचे नाही का, जास्त सुके मसाले जर घातले तर भाजी आपली इथं तिखट होईल जास्त। आपल्या आवश्यकतेनुसारच आपल्याला इथं मसाले घालून घ्यायचे। आपल्या भाजीचं प्रमाण किती आहे, कमी आहे, जास्त आहे, कमी असेल तर मसाले कमी घातले तरी चालतील आणि जास्त प्रमाण जर असेल भाजी बनवण्याचं तर जास्त मसाले घाला। अशा पद्धतीने आपल्याला दही मिक्स करून घ्यायचंय मसाल्यामध्ये। याच्यामध्ये अजिबात आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा नाही। आपल्याला गवारीच्या शेंगा अगोदर तळून घ्यायच्यात। मी इथं मोठा 1 चमचा तेल घालून घेणार आहे। कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये ना आपल्याला 1 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं। तेलामध्ये ना कच्चेपणा जाईपर्यंत बेसन पीठ परतून घ्यायचंय। इथं कलर चेंज होईल तर आपलं मस्त असं बेसन पीठ तेलामध्ये परतलेलं आहे। आता आपण गवारीची शेंग त्याच्यामध्ये टाकून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं आपण गवारीची शेंग वाफवून घेऊया। आपली गवारीची शेंग ना पूर्णपणे इथं तळलेली आहे। आता आपण ती एका डिश मध्ये काढून घेऊ। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपल्याला गवारीची शेंगाची भाजी बनवून घ्यायची। पहा इथं मी 1 चमचा तेल घातलंय। गवारीची शेंगा तळताना ना तेल घातलं होतं, आता आपल्याला तेलाचा वापर कमी करायचा आहे। पहा इथं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालून घ्यायची मोहरी। मोहरी इथं तडतडून द्यायची। मोहरी तडतडली की जिरे घालून घ्यायचे। कढीपत्ता घेतलाय ताजा, कढीपत्ता टाकून घ्यायचा। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात चिरून आणि मीडियम साईजचा 1 कांदा घेतलेला आहे बारीक कट करून। तेलामध्ये आपल्याला त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे। मीडियम साईजचा 1 टोमॅटो घेतलाय बारीक कट करून, ते सुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट बनवून घेतली, ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची। कांदा टोमॅटो छान असा परतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये गवारीची शेंग टाकून घ्यायची आणि त्याच्याबरोबर परतून घ्यायची। आता आपल्याला हे दही त्यामध्ये टाकून घ्यायचं। दही टाकून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, त्या दह्याला आहे ना तो पाणी सुटतं।
गवारीची शेंग तळायला आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपण इथं थोडंच अर्धा चमचा मीठ घालणार आहोत। झाकण ठेवून मिडियम गॅसवरती ना एक 5 मिनिटं आपण भाजी वाफवून घेणार आहोत। झाकण काढून पाहूया आपली भाजी इथं शिजलेली आहे का। किती मस्त अशी भाजीला तरी सुटलेली आहे, पाहू शकता। कलर सुद्धा किती छान आलेला आहे भाजीला, मस्त अशी इथं भाजी तयार झालेली आहे। वास सुद्धा भाजीचा खूप छान येतोय, वास तर इतका छान येतोय तर खायला किती टेस्टी झाली असेल पहा। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने दह्यातली गवारीची शेंगाची भाजी बनवून पहा। आता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। मस्त अशी माझी गवारीची शेंगाची दह्यातली भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली माझी इथं दह्यातली गवारीची शेंगाची भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू असंच नवीन नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।